अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर मग आता आपण बघूया की भौगोलिक स्पष्टीकरण ह्याच्यामध्ये आता आपण आपले मुद्दे स्पष्ट करूया. ब्राझील देशाला सुमारे 7,400 किमी लांबीचा सागरी किनारा हा लाभलेला आहे. तसंच थंड आणि उष्ण प्रवाहांचा संगम तसंच विस्तीर्ण भूखंड मंच यामुळं दक्षिण अटलांटिक किनाऱ्यालगत मासेमारीचे उत्कृष्ट क्षेत्र ह्याला लाभलेलं आहे. आणि मासेमारी व्यवसाय हा परंपरेने चालत आलेला आहे. मग वैयक्तिक तसंच लहान समूहांमार्फत पारंपरिक तंत्र आणि उपकरणांचा वापर करून हा सगळा मासेमारीचा व्यवसाय हा केला जातो. मग प्रामुख्यानं सोड, कोळंबी, लॉबस्टर, सार्डिन इत्यादी जलचरांची ही पकडली जाते संपूर्णपणे. आणि ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट वन, त्याच्यानंतर नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळं गोड्या पाण्यामधल्या मासेमारी जी आहे ही अजून विकसित झालेली तिथं नाहीये. तर समुद्रातली ही मासेमारी आहे. आता आपण बघूया भारतातील शेती. तर आता आपण बघूया भारतातील शेती. भारतातील ज्वारी, गहू, तांदूळ, कापूस, ऊस, चहा, सफरचंद या पिकांचं वितरण भारताच्या आराखड्यामध्ये चिन्हांच्या साह्यानं दाखवायचे आणि त्या नकाशाला नाव द्या. भारतामध्ये ब्राझीलच्या तुलनेनं स्थूल अंतर्देशीय उत्पादनात शेतीचं योगदान हे अधिक आहे. शिवाय शेती व्यवसायामध्ये गुंतलेले मनुष्यबळ सुद्धा जास्त आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये शेती हा प्राचीन काळापासून चालत आलेला आपला व्यवसाय आणि भारताचा सुमारे 60% भूभाग हा लागवडीखाली आहे. याची मुख्य कारण काय आहेत? तर विस्तीर्ण मैदानं, सुपीक मृदा, अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी, त्याच्यानंतर हवामानातील वैविध्य ही सगळी कारणं आहेत. आणि भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह प्रकारची आहे. म्हणजे भारतामध्ये भात, गहू, ज्वारी, बाजरी, मका ही प्रमुख खाद्यान्न पिकं घेतली जातात. तसंच चहा, कॉफी, कापूस, रबर, ताग इत्यादी नगदी पिकं सुद्धा ही घेतली जातात. आणि भारत हा विविध प्रकारची फळं आणि मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला पिकवणारा असा देश आहे. आता आपण बघितली भारतातली शेती. आता आपण बघणार आहोत मासेमारी. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्य व्यवसायाची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे खाऱ्या पाण्यातले आणि गोड्या पाण्यातले मासेमारीमध्ये आपण भारत अगदी अग्रणी आहोत. आणि आहारातील एक घटक रोजगार निर्मिती, पोषण स्तर वाढवणं आणि परकीय चलन मिळवण्याकरता मत्स्य व्यवसायाचा हा उपयोग केला जातो. मग केरळ आहे, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागामध्ये राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारामध्ये मासे हा एक महत्वाचा घटक आहे. मग भारताला एकूण सुमारे 7,500 किमीचा सागरी किनारा हा लाभलेला आहे आणि या किनाऱ्यालगतच मासेमारी ही केली जाते. मग मासेमारीच्या एकूण उत्पादनांपैकीच सागरी मासेमारीचा वाटा हा जवळपास किती टक्के आहे? 40% आहे. मग त्याच्यामध्ये वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंगे इत्यादी जलचर हे अरबी समुद्रामध्ये आढळतात. आणि बंगालच्या जो उपसागर आहे त्याच्यामध्ये शेवंडे, लबीचकाई म्हणजे क्लूपिडस आणि रावस इत्यादी जलचर हे आढळतात. आता आपण बघतोय आता गोड्या पाण्यातले आपले मासे. तर गोड्या पाण्यातलं मत्स्यपालन हे नद्या, कालवे, जलाशय, तलाव इत्यादी मध्ये चालतं. मग त्याच्यामध्ये कटला, रोहू, चोपडा इत्यादी गोड्या पाण्यातली प्रमुख मासे आहेत.
मग देशाच्या एकूण मत्स्य व्यवसायापैकी सुमारे 60% वार्षिक उत्पादन हे गोड्या पाण्यातील मासेमारीमधूनच आपल्याला मिळतं. आता आपण बघूया खाणकाम. तर भारतातील छोटा नागपूरचं पठार खनिजांचं भांडार म्हणून ओळखलं जातं आणि तेथे खाणकाम व्यवसाय हा अगदी मोठ्या प्रमाणावर चालतो. मग पूर्व महाराष्ट्रामध्ये छत्तीसगड मधील कोरबा भागामध्ये कोळशाच्या खाणी या आहेत आणि आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रातील मुंबई हाय, गुजरातमध्ये कलोल आणि कोयाली येथे खनिज तेलाच्या विहिरी आहेत. तसंच बंगालच्या उपसागरामध्ये गोदावरी नदीच्या मुखापाशी खनिज तेलाचे साठे हे सापडलेले आहेत. राजस्थानमध्ये संगमरवर, त्याच्यानंतर आंध्र प्रदेशामध्ये कडाप्पा या दगडांच्या खाणी आहेत. आलं लक्षात इथपर्यंत? पुढे बघूया ब्राझील मधील काही उद्योग. तर आता प्रमुख उद्योगामध्ये आपण जर बघितलं तर लोह, पोलाद, वाहन जोडणी, खनिज, तेल प्रक्रिया, रासायनिक उत्पादन, सिमेंट निर्मिती इत्यादींचा त्याच्यामध्ये समावेश केला जातो. आता जर आपण तंत्रज्ञानावर आधारित उद्योग वाढत असले तरी परंपरागत जे उद्योग आहेत ते महत्वाचे आहेत. आपण आता बघूया ते कोणते. तर साखर, सुती कापड, रेशीम, लोकर उद्योग, तसंच खाद्यान्न प्रक्रिया या उद्योगांचा ब्राझीलमध्ये हा चांगलाच विकास झालेला आहे. आणि मग मोठ्या उद्योगाचं केंद्रीकरण दक्षिण आणि आग्नेय भागामध्ये झालेलं आहे. आता ईशान्य आणि पश्चिमेकडील प्रदेश हे कमी विकसित आहे आणि या प्रदेशामध्ये गुंतवणूक करण्यास सरकार ही प्रोत्साहित करत आहे. आता आपण बघूया भारतामधले उद्योग. तर आकृती 8.4 मधल्या बोधचिन्हांचं निरीक्षण करायचंय आणि ही बोधचिन्ह कोणत्या उद्योगाशी संबंधित आहेत ते ओळखायचंय. आता आपण बघतोय बघा, पहिला आहे ONGC, त्याच्यानंतर मी काय कायच वाचणार आहे, तुम्ही ते ओळखायचंय. पहिला आहे ONGC, तिसरा आहे RA आणि सगळ्यात शेवटचं आहे RCF. RCF म्हणजे राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स, आपले जिथं रासायनिक खत तयार होतात ते. बाकीचे तुम्हाला ओळखायचे आणि विद्यार्थी मित्रांनो त्यांची व्यवस्थित नोंद तुमच्या वहीमध्ये तुम्हाला करायची आहे. चला तर पुढे जाऊया. आपण काय शिकलो याच्या अंतर्गत गाळलेल्या जागी योग्य शब्द भरायचे. त्याच्यामध्ये 1 आणि 2 हे तुम्हाला दिलेले गेलेले आहेत आणि त्याच्यावर काही पर्याय पण आहेत. तर ते अर्थात तुम्हाला सोडवायचे, आपल्या वहीमध्ये व्यवस्थित त्याची नोंद करायची. चला तर मग आता आपण पुढच्या आपल्या विभागात प्रवेश करूया.